अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल. मोदी हटाव देश बचाव एप्स्टेन फाईल्स व्यापार धोरणावरून मुंबईत वंचितचे महाआंदोलन. एप्स्टेन फाईल्स आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या कथित एकतर्फी व्यापार धोरणावरून देशातील राजकीय वातावरण तापलेले असताना सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाआंदोलन करण्यात आले. हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पार पडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मोदी हटाव देश बचाव अशा घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच मातंग सेनेसह अनेक सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आंदोलनाला संबोधित करताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी RSS इस्रायल संबंध, परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे करार यावर टीका केली. भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने जात आहे. अमेरिकेसोबतचा व्यापार करार हा देशाच्या हिताविरोधात आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच एप्स्टेन प्रकरणाबाबत पंतप्रधानांनी खुलासा करावा अशी मागणी आंबेडकर यांनी केली. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आखाती देशांमध्ये कार्यरत भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली. सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक भारतीय आखाती देशात कार्यरत असून आंतरराष्ट्रीय तणाव वाढल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले आहेत. जो करारनामा झालाय, अमेरिकेबरोबर करारनामा जो झालेला आहे, त्या करारनाम्यामधलं फक्त एक गोष्ट आपल्या समोर येते आणि ती म्हणजे शेतीच्या संदर्भातली. करारनामा फक्त असताना शेतीच्या संदर्भातला झालेला नाही, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या करारनाम्याचं म्हटलेलं आहे, अमेरिकेची जी चिंता असेल, अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण असेल, भारताला त्याच्याशी जुळून घ्यावं लागणार आहे. भारताला काय करावं लागणार तर त्याला जुळून घ्यावं लागणार, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथला असताना मोहन भागवत यांना असताना आम्ही विचारतोय, आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असताना विचारतोय की हे युद्ध वाढलं तर भारताचा सैनिक आणि भारताचा असणारा एअरबेस, हवाई अड्डे, हे तुम्ही अमेरिकेसाठी खुले करणार आहात का? तो अमेरिकेच्या सांगण्यावरनं खुलं करणार असाल तर तुमचं स्वायत्ता गेली कुठे? तुम्ही स्वतंत्र राहिलात कुठे निर्णय घेण्याचे? आणि आज पुन्हा या देशाला गुलाम करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे, हे लक्षात घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, राजकीय दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, आणि या देशाचा असणारं सार्वभौम हे अमेरिकेकडे घाण ठेवण्याचा असा असणारा प्रकार. मोहन भागवत, हे तुमच्या संघटनेला RSS ला मान्य आहे का याचा पहिल्यांदा खुलासा करा. सत्ता तुमची आहे, आमची सत्ता वेगळी राहणार, विथ अ डिफरन्स. हा शब्दप्रयोग तुम्ही केला होता, हा जो वेगळेपणा आहे, डिफरन्स जो आहे, हा गुलामीचा डिफरन्स होता. तुम्हाला या देशाला गुलाम करायचं होतं. आज तुमचा करारनामा हा गुलामीचा करार